आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नमस्कार। महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे। आपण आज मोहोळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील जे जेसीबीद्वारे विहिरी खोदल्या आहेत आणि ज्या गटामध्ये विहिरी मंजूर केल्या आहेत, आविमाळे डोंगरे यांनी जे जीवी टॅकिंग केले आहेत त्या ठिकाणी विहिरी भेटली नाहीत, दुसऱ्या गटामध्ये विहिरी घ्यायला लावलेत किंवा रोजगार हमीतून जे नागरिकांना काम पाहिजे होतं ते काम सरकारने दिलं, पण हे डोंगरेमुळे शेतकऱ्यांना अशी आम्ही दाखवली की बाबा जेसीबीने तुमची विहीर 2.5 ते 3 लाखामध्ये विहीर खाणून देते आणि शासनाकडून तुम्हाला 5 लाख रुपये मी मिळवून देतो असं डोंगरे सांगून शेतकऱ्यांकडून लाख रुपये घेऊन जेसीबीने विहिरी सध्या पाडल्या आहेत। तर ह्यासाठी एक जिल्हा परिषदेची समिती नेमली आहे। समितीच्या अधिकाऱ्याने ओवाळ साहेबांनी आम्हाला लेखी पत्र दिले। 18, 19, 20 तारखेला मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी जेसीबीने विहिरी पाडल्या आहेत त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार, ज्या जेसीबी मशीन आहे त्या मालकावरती कारवाई करणार आणि ज्या ठिकाणी गटात विहीर मंजूर आहे त्या गटात विहिरी मारल्या नाहीत अशा लाभार्थीवरती पण आणि त्या डोंगरे याच्यावरती पण कारवाई करणार असं आम्हाला लेखी पत्र दिलं आहे आज। आणि त्यानंतर आविमाळे यांनी जे लेखी स्वरूपात जे पत्र आम्हाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे की आविमाळे आणि डोंगरेवरती कारवाई करण्यासाठी। तर आविमाळ्यांचं काम काय आहे? त्यांचे विहीर मंजूर करण्यासाठी किंवा विहिरीची फाईल मंजूर करण्यासाठी प्रत्येक फाईलला 25,000 रुपये घेणे हे आविमाळ्यांचं काम। विहीर मंजूर झाल्यानंतर जिओ टॅगिंग करायला गेल्यानंतर डोंगऱ्यांचं काम चालू झालं। डोंगऱ्यांचं कसं आहे, तिथं गेल्या शेतकऱ्याला गेल्यानंतर साहेब तुम्हाला विहिरी रोजगाराने परवडत नाही ते, तर तुम्हाला 5 लाख रुपये तर आता आम्ही मंजूर करून दिलेत, तर तुम्ही 2.5 ते 3 लाख रुपयामध्ये जेसीबीने विहीर पाडून घ्या आणि राहिलेला आम्ही 5 लाख रुपये तुम्हाला मिळवून देऊ शासनाकडून। कोणी अडथळा करणार नाही, काय करणार नाही, ही जबाबदारी आमची असं डोंगरे साहेबांनी सांगून आतापर्यंत शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळून काय त्यांच्या मित्राच्या खात्यावरती पैसे घेतले लाभार्थ्याकडून असं आम्ही निदर्शनला शिवसाहेबांचे आणून पाटील मॅडमचे आणून दिल्यानंतर आज समिती नेमली आहे। समितीनं आम्हाला लेखी पत्रात आश्वासन दिले 18 तारीख 18, 19 आणि 20 तारखेला कारवाई करणार। त्याच्यामुळं आज मी आमचं आंदोलन स्थगित करत आहेत। माझे तालुका अध्यक्ष कांबळे साहेब बोला। नमस्कार। महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवा संस्था तालुका अध्यक्ष मी भैयासाहेब कांबळे। आज हावळे साहेबांनी आम्हाला पत्र दिले की आम्ही 18, 19, 20 या 3 दिवसामध्ये आम्ही पंचनामे करून त्या ठिकाणी आम्ही चौकशी करून आम्ही त्या ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या जेसीबीद्वारे जी विहीर खोदलेली आहे त्यासाठी त्यांनी पत्र आज आम्हाला देऊन 18, 19, 20 हे 3 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी सोबत घेऊन आम्हाला चौकशी करणार आहेत आणि जे अधिकारी यामध्ये गुन्ह्यामध्ये सापडतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच करतील असं आश्वासन आम्हाला दिले आहेत। एवढंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोहोळ तालुक्यातील ज्या अधिकाऱ्यांनी विहिरीचा भ्रष्टाचार करून आज बदली करायचं पळवाटा काढत आहेत, तुम्हाला एकच मला सांगणं आहे, तुम्ही बदलीसाठी पळवाटा काढत असाल पण तुम्हाला सुट्टी नाही, सुट्टी तुम्हाला नाही, तुम्हाला कारवाई होईल। हे जोपर्यंत कारवाई तुमच्यावर होत नाही तोपर्यंत आमचं परत आंदोलन आम्ही करणार। साहेब चौकशी करतील, कारवाई करतील, कारवाई बी होत नसेल त्याची आम्ही तुम्हाला दाखवून देणार, हे तुम्ही चुकी केला आहात एवढंच मी सांगतो। बदली करू नका। बदलीचे तुम्ही पत्र दिलं असाल ते आम्ही पत्र दिलेलं आहे, बदली या अधिकारीची करू नका। जोपर्यंत यांच्यावर बडतर्फे होणार नाही, यांना घरी बसायचं काम आहे, यांना काम करायची यांची आता गरज नाही, यांना घरी बसायचं काम आहे एवढं सांगतो। एवढा मी इशारा देईन, तुम्हाला बदली नाही घरी बसवणार एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।